नंबर मस्के बोलत आहे। शेती चालण्यामुळं पोरायचे लग्न होऊन नाही राहिले। हे तुम्ही नाक भक्ती मार्ग काढा, सगळा शेतकरी भूमिहीन होऊन राहिला। मोठे मोठे लोक त्याशी वावर काय मेन गरीबाचे चाललेत, गरीबाले काही राहून नाही राहिलं। हा काय खायचं मग त्यानं? गोदाम मोठ्या लोक आले गोदाम, नोकरीवाले आले गोदाम, गरीब लोक आले काहीच नाही। या असा भक्ती मार्ग काढ्यावर मग तर ते मरायचेच, काही फायदा आहे का? बोला, सरकार असं सरकार चालत नाही। चांगले भक्ती मार्ग रद्द करा तरच बरं, नाही जर तुम्ही दुनिया मारून राहिले काही फायदा नाही। भक्ती मार्गाची गरज नाही। सौ वंदना मधुकर सपकाळ, राहणार करतवाडी। इथून मी एक शेतकरी महिला म्हणून आज इथे आलेले आहे। आमचे बरेच अल्पभूधारक शेतकरी आज भूमिहीन होत आहे। आमची सर्व शेतकरी बांधवांची अशी मागणी आहे की हा रद्द पर्याय गरज नसताना हा रोड होत आहे, तरी आम्हाला या रोडची आवश्यकता नाही। आमचा हा रोड कॅन्सल झालाच पाहिजे। आम्हाला या जमिनीचं महत्त्व कोरोना काळात बरंच काही कळले। कोरोना काळात लोकांना जेव्हा घरी यायचं काम पडलं तेव्हा त्यांना शेतीची आठवण झाली, म्हणून आम्हाला शेतीच पाहिजे। या रोडची आम्हाला गरजच नाही। आमचा रोड रद्द करा, भक्ती मार्ग रद्द करा, अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि बंधू भगिनींचं म्हणणं आहे। शिर्डी शेगाव हा जो भक्ती मार्ग आहे, हा 110 किलोमीटर, या मार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नसताना आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांचा विरोध असताना हा शासनाने लादलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा, म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये आज 10 ते 5 वाजेपर्यंत इथं उपोषणास बसलेलो आहे। तात्काळ हा मार्ग रद्द करून शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा। या मार्गामध्ये जाणारी जमीन या मार्गात जी जाणारी जमीन आहे, या जमिनीमध्ये काही जवळपास 25 ते 30% लोक शेतकरी वर्ग हा भूमी होणार आहे। पर्याय शेगावला जाणारे पर्याय मार्ग असताना सुद्धा या मार्गाची आज काहीच गरज नाही। हा भक्ती मार्ग हा केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी, काही ठराविक लोकप्रतिनिधींचा फायदा करण्यासाठी होते, अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होते आणि त्यामुळं प्रचंड विरोध याला होते। आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज पोचावा म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन इथं होते। यात या सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत हा भक्ती मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे यामध्ये लढणार आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।